नमस्कार, लाईफ इज सुरेखामध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण रेसिपीमध्ये बनवणार आहोत वांग्या बटाट्याची वाफेवरची भाजी आणि ती पण शेंगदाण्याचा कूट लावलेली। तर मध्यंतरी मी गावी गेली होती आमच्या नणंदबाईंना भेटायला आणि ज्यावेळेस इथे गेली त्यावेळेस त्यांनी अशी भाजी केली होती, खूप छान झाली होती आणि तेव्हापासून मी ठरवलेलं की मी घरी गेल्यानंतर अशी भाजी करूनच घेईन म्हणून। तर आता चला लगेचच मी भाजी घालायला सुरुवात करते। बराच वेळापासून पातेलं ठेवलं होतं गॅसवर, त्याच्यामुळे ते खूपच गरम झालेलं आहे। आता मी फटाफट सगळं साहित्य टाकून घेते। तर ही मोहरी टाकून घेतलेली आहे, त्याच्यानंतर हे जिरं टाकून घेतलेलं आहे। थोडासा गॅस आता मोठा वाढवते। त्याच्यानंतर इथे हा लसूण टाकून घेतलेला आहे, कढीपत्ता टाकून घेतलेला आहे। चांगलं तडतडून द्यायचं आपल्याला हे। ते लसूण, जिरे, मोहरी आणि कढीपत्ता हे आपलं छान तडतडून झालेलं आहे। आता त्यामध्ये मी टाकणार आहे हा कांदा। त्यांनी त्यांच्या शेतातलीच वांगी आणली होती, एवढी मोठी मोठी वांगी होती, आमच्या समोरच कापली, आमच्या समोरच फोडणी दिली आणि सेम तशी भाजी होईल की नाही मी सांगू शकत नाही, पण मी तशी भाजी करण्याचा प्रयत्न करते। तर आता आपण हा कांदा पण टाकून घेतलेला आहे। कांदा चांगला लाल होऊन द्यायचा आपल्याला। तर इथे कांदा आपला छानपैकी लाल झालेला आहे। आता त्यामध्ये मी टाकून घेणार आहे हे टॅमॅटो। तर टॅमॅटो मी एक टॅमॅटो असा मोठ्या मोठ्या पद्धतीने कापून घेतलेला आहे, कारण जी वांगी बटाटे मी याच्यामध्ये टाकणार ना ती पण अशीच कापलेली आहे, पण मी टॅमॅटो देखील मोठा कापून घेतलेला आहे। आणि हिरवी मिरची नाही आज घरामध्ये, पण मी हिरवी मिरचीचा ठेचा 2 दिवसापूर्वी केलेला होता आणि तिकडे माझ्या नणंदबाईंनी देखील हिरव्या मिरच्या ठेचून टाकल्या होत्या, म्हणून मला तेच सुचलं की आपण हिरवी मिरचीऐवजी त्याचा ठेचा टाकूया आणि चव तशीच होणार आहे। पण आता मी छान आता तो 2 दिवसापूर्वी केलेला मिरचीचा ठेचा टाकून घेतलेला आहे याच्यामध्ये। आणि त्यामध्ये सगळ्यामध्ये आता हे जे मी प्रमाणात मसाले काढून घेतलेले आहेत, कारण मी ठेचा घेतल्यानंतर मग थोडंसं लाल तिखट कमी केलं आणि हे सगळं धना पावडर आहे, हळद आहे, मीठ आहे, हे देखील या तेलावर टाकून घेतलेलं आहे मी। आणि आता हे ह्याच्यामध्ये मला भाजून घ्यायचं आहे चांगलं। आणि आता लगेचच मी हे वांगे बटाटे स्वच्छ धुवून ठेवले होते मोठे मोठे ते टाकून घेतलेले आणि इथे मी आता गॅस कमी करून घेते। त्याच्यानंतर ही भाजी जी आहे ना ती आपल्याला पूर्ण वाफेवर करायची आहे, म्हणजे याच्यामध्ये थोडं देखील पाणी नाही टाकायचं। इथं टॅमॅटोचं पाणी, कांद्याचं पाणी त्या अशातच आपल्याला ही भाजी करायची आणि अगदी शेवटी याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे, कारण शेंगदाण्याचा कूट आपण ऑलरेडी शेंगदाणे भाजून केलेला असतो, त्याच्यामुळे तो कच्चा राहण्याचा काय प्रश्नच येत नाही। तर मी सगळं हलवून आता घेते छान। तर इथे भाजी मी पूर्ण हलवून घेतलेले आहे, त्याचा आपण जे फोडणीवर मसाले टाकले ते सगळे मिक्स करून घेतलेले आहेत आणि गॅस मी अगदी कमी ठेवलेला आहे। आता याच्यावर आपण ठेवूया हे झाकण आणि त्या झाकणामध्ये ओतूया पाणी, कारण या वरच्या पाण्याने आतून आपल्याला ते वाफेवर शिजवायचे आहेत आणि थोड्या थोड्या वेळाने थोडंसं खालीवर करण्यासाठी हलवून पाहणार आहे। तर आता आधी चांगली वाफ येऊ द्या, नंतर मी पुन्हा तुम्हाला 5 मिनिटांनी काढून दाखवते हे झाकण। तर आपण भाजीला फोडणी देऊन 5 मिनिटं होऊन गेलेली आहेत। मला थोडीशी भाजी खालीवर करायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी नेहमी भाजी करताना फोडणीला कोथिंबीर देत असते हिरवीगार, तर आज मी ती कोथिंबीर द्यायला विसरलेली, म्हणून थोडीशी कोथिंबीर म्हटलं त्याच्यामध्ये आपण टाकावं आणि पुन्हा भाजी एकदा खालीवर हलवून घ्यावी, कारण आपण ही फक्त वाफेवरची भाजी करतोय। आणि आता 5 ते 7 मिनिटं झालेली आहे, म्हणून मी हा एवढा शेंगदाण्याचा कूट त्याच्यामध्ये मिक्स करणार आहे। आमच्याकडे शेंगदाण्याच्या कुटाची भाजी कोणालाच आवडत नाही, पण मी ताईंकडे खाल्लेली आणि मला ती इतकी चविष्ट आणि इतकी टेस्टी लागली, त्याच्यामुळे मी म्हटलं मी घरी जाऊन नक्कीच ही भाजी करीन, म्हणून मी आज हा शेंगदाण्याचा कूट याच्यामध्ये ॲड केलेला आहे। तर पूर्ण हलवून घेऊन सगळे मसाले पूर्ण शेंगदाण्याचा कूट देखील मस्तपैकी मिक्स करून घेतलेला आहे आणि आता परत आपण 5 ते 6 मिनिटासाठी हे पाणी ठेवूया आणि थोडासा मी मीडियम आकारावर गॅस करणार आहे, म्हणजे एकदमच लहान होता तर आता थोडासा वाढवलेला आहे, तरी पण 5 मिनिटांनी मी पुन्हा हे खोलून पाहणार आहे। तर आपण मध्ये पाहून पुन्हा ठेवल्यानंतर आता 5 ते 6 मिनिटं झालेली आहेत। तर मी हे झाकण पुन्हा काढून घेते आणि इतकी छान आणि इतकी सुंदर भाजी झालेली आहे। वाफेवरची वांगा बटाटा शेंगदाण्याचा कूट लावलेली भाजी खूप छान झाली। तर आपण पाहूया इथे बटाटा शिजलाय का, कारण वांगी तर अगदी गळून गेलेली आहे, पण बटाटा शिजलाय का बघूया। तर इथे बटाटा देखील शिजलेला आहे लगेचच।
चमच्याने मला व्यवस्थित धरता येत नाही, दुसरा बघते. बटाटा अजून इथे शिजायचा आहे, कारण चमचा न जात म्हटल्यानंतर तो अजून शिजायचा आहे. कारण काप मी थोडे मोठे मोठे ठेवले होते, तर आणखीन 5 मिनटं मी ठेवते. तशी काही खाली अजून लागलेली नाही आहे, वाफ त्याला देणं गरजेचं आहे. वांगी तर गळून गेलेली आहेत, पण बटाट्याला थोडीशी वाफ मिळणं गरजेचं आहे. तर पुन्हा आता याच्यावर आपण ताट ठेवूया. तर आणखीन 5 मिनटं आपल्याला ही भाजी ठेवायची आहे. पण ही राहिलेली जी कोथिंबीर आहे ना, जी आपण वरून टाकणार आहोत, ती मी आत्ता 5 मिनटं आधी टाकून घेते, जेणेकरून त्याचा संपूर्ण स्वाद भाजीमध्ये उतरेल. आणि त्याच्यावर आत्ता मी पुन्हा झाकण ठेवते आणि मीडियम गॅस केलेला तो पुन्हा जरासा कमी करून घेते. आत्ता भाजी लागली नाही पाहिजे. तर आत्ता आपली भाजी अगदी रेडी झालेली आहे. छान अशी झालेली आपली भाजी रेडी. आणि इतकी छान झालेली आहे ना भाजी, इतकी छान झालेली आहे, असं झालं आहे कधी एकदा तर ताटात घेऊन खाऊ, अशी झालेली आहे ती भाजी. बटाटा पण छान शिजलेला आता दाखवला मी इथे तुम्हाला. आणि वांग्याचं तर पूर्ण गाळच झालेलं आहे. तर छान अशी वांगा, बटाटा, टॅमॅटो सगळं साहित्य टाकून आणि वरून शेंगदाण्याचा कूट लावून जशी आमच्या नणंदबाईंनी केलेली तशीच्या तशी भाजी मी इथे केलेली आहे. दिसायला तर खूपच छान दिसते आणि टेस्ट पण जवळजवळ तशीच आली असेल. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर धन्यवाद करून मोकळी झाली, पण म्हटलं संध्याकाळचं जेवणाचं ताट देखील दाखवावं. तर संध्याकाळच्या जेवणामध्ये वरण भात आहे, हा मिरचीचा ठेचा कायमचा घरामध्ये असतोच म्हणून तो पण घेतलेला आहे. आणि छान अशी आत्ता जी टेस्टी आपण भाजी बनवलेली आहे ती झणझणीत भाजी इथे घेतलेली आहे. आणि सकाळी बनवलेलं सांबार आहे, सांबार खूप छान झालेलं म्हणून ते मी वरून प्यायला घेतलेलं आहे. तर असं आजचं संध्याकाळचा स्वयंपाक आहे आमचा, म्हणजे जेवणाचं ताट मी इथे घेतलेलं आहे. तर या सगळ्यांनी जेवायला आणि भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शुभरात्री.